नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण मस्करनीस कॉलनी 2 या ठिकाणी आहोत. या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते सध्या नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत. बरं. तर आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते संतोष हरिभाऊ दाभाडे आणि नगरसेविका पदाचे उमेदवार सुदाम शंकरराव शेळके आणि मनीषा हनुमंत माळसकर हे आहेत. तर हे उमेदवार आपले मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडून उभे करण्यात आले आहेत. तर सर्वांनी येत्या 2 तारखेला भरपूर भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावं हीच अपेक्षा आहे. आणि सुनील अण्णा शेळकेंचं काम तर पूर्ण मावळला ज्ञातच आहे. तर ह्या उमेदवारांनाही काम करण्याची संधी आहे. ओके, धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? माझे नाव दीपाली गणेश जाधव, मी म्हाळसकरवाडी. आणि आमचे उमेदवार सुदाम शंकरराव शेळके आणि मनीषाताई म्हाळसकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शंकरराव शेळके यांचे बंधू सुदाम शंकरराव शेळके. बरं, त्यांच्या कामाविषयी काय सांगाल आपण? त्यांनी पहिली कोणती कामं केली होती का, किंवा आता पुढचं काय असणार आहे, काय सांगू शकाल? त्यांचे भरपूर कामं आहेत त्यांची. त्यानं म्हणजे लेडीजला भरपूर सोयीसुविधा देतात, बाहेर नेतात आणि पाण्याची सोय, रस्ते. अण्णांना कुठलाही प्रॉब्लेम सांगितले तरी अण्णा तत्परतेने उभे असतात सगळ्यांच्या पाठीमागे. ओके, ठीक. नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण मस्करनीस कॉलनी 2 या ठिकाणी आहोत. आत्ता या विभागामध्ये प्रभाग क्रमांक 8चे जे उमेदवार आहेत सुदाम शेळके आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. काय सांगाल, आपले उमेदवार कोण आहेत आणि काय सांगा त्याच्याबद्दल? नमस्कार. माझं नाव मयूर निवृत्ती जोडगे आणि आमचे जे उमेदवार आहेत आपल्या मावळचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय श्री सुनील अण्णा शेळके यांचे धाकटे बंधू सुदाम भाऊ शेळके हे प्रभाग क्रमांक 8मधून गाड्या या चिन्हावरती उभे आहेत. आणि त्यांच्या समेत आहेत सौभाग्यवती मनीषाताई हनुमंत माळसकर. आणि या प्रभाग क्रमांक 8मध्ये आता सध्या आमचा प्रचार चालू आहे. तर आपल्या उमेदवाराबाबत काय सांगाल? सुदाम शेळकेचं काम चांगलं आहे, परंतु वेगळं पण काय आहे आणि त्यांचं विजन काय असतं आपण थोडक्यात सांगू शकाल का? काय सांगाल? सुदाम भाऊ शेळके ह्या आधी व्यावसायिक म्हणून अण्णांचा सगळा व्यवसाय तेच पाहत होते. आणि सर्वप्रथम आता ते याआधी कधी राजकारणात ते स्वतः नव्हते. त्यांचे आजी, त्यांची पणजी, चुलते, स्वतः त्यांचे बंधू अण्णा हे सगळे राजकारणातच आहेत. हे व्यावसायिक म्हणून काम करत होते. पण त्यांचा अनुभव दांडगा आहे. स्वतः आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलं, GE कंपनी आपल्या सावरदरीच्या तिथं आहे, त्या GE कंपनीचं मोदी साहेबांनी त्या कंपनीचं उद्घाटन केलं. त्या कंपनीचा इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्व रोड हा सुदाम भाऊ शेळकेंनी केला आहे. त्यांचा अनुभव हा खूप दांडगा आहे. इन्फ्रामध्ये रस्ते कसे करावे, त्याची क्वालिटी कशी असावी, आणि त्याचा खरंच अनुभव हा आता ह्या प्रभाग क्रमांक 8मध्ये आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये खूप त्याचा उपयोग होणार आहे. नक्की सर, धन्यवाद. सर नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी आमदार सुनील शेळके यांचे धाकटे बंधू श्री सुदाम शंकरराव शेळके आपल्या नगर परिषदेचे जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 8मधून. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही असं सध्या त्यांचा प्रचार करतोय. ओके. तर सुदाम भाऊंबद्दल जर कधी सांगायचं म्हटलं तर तळेगावच्या जवळपास सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून त्यांनी बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत. ओके. आणि त्यांचा जो जनसमुदाय, जो जनसंपर्क आहे तो दांडगा आहे. त्याचबरोबर त्यांना आमदार सुनील शेळके यांच्याप्रमाणे जनसेवेची आवड आहे. जसं अण्णांनी मावळ तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे धाकटे बंधू श्री सुदाम भाऊंनी तळेगाव नगर परिषदेमध्ये काम करून तळेगावच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की येत्या 2 तारखेला सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून श्री सुदाम भाऊंना भरघोस मतदानाने विजयी करा. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी अविनाश घुमे. मी पण एक सुदाम भाऊ शेळके यांचा एक कार्यकर्ता आहे. त्यांचा मित्रसुद्धा सहकारी आहे.
आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ते जे अण्णा जसं काम करत आले ते आत्ता मावळामध्ये ते सगळ्या मावळच्या जनतेला माहिती आहे आणि त्यांचे एक धाकटे भाऊ असल्यामुळं त्यांचे पण गुण ते त्यांच्यामध्ये सुदाम भाऊंमध्ये आहेत आणि जो पण कोणी त्यांच्यापर्यंत प्रश्न घेऊन जाईल तर त्या प्रश्न सोडवण्याचा जो कालावधी आहे तो पुरेपूर पाठपुरावा करतात त्या गोष्टीचा. म्हणजे त्यांच्या पुढे एखादा प्रश्न पडला की तो लवकरात लवकर कसं सोडवता येईल हे त्यांचं जास्ती भर असतो त्यांचा. आणि सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत जाऊन हक्काने जसं अण्णांपाशी जाऊन बोलतो तसं त्यांच्या समोर जाऊन सुद्धा तो प्रश्न मांडू शकतो. त्यामुळं हा उमेदवार नगरसेवक म्हणून नगर परिषदेवर निवडून जाणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी आम्ही त्यांचा प्रचार करतो आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे तरुणच मंडळी त्यांच्याबरोबर फिरतात ते. म्हणजे कोणी असं हे नाही की कोणी असं मोठा नेता किंवा कोणी त्यांच्या प्रचारासाठी आले. आम्ही सगळे तरुण मिळून त्यांचा प्रचार करतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते दोन तारखेच्या जे निवडणूक आहे त्यामध्ये यशस्वी होणार. नक्कीच. धन्यवाद. सर मला एक प्रश्न पडला आहे की तुम्ही स्वतः त्यांचे कार्यकर्ते आहात, मित्र आहात, तर त्यांनी एखादं सोशल वर्कर म्हणण्यापेक्षा एखादा सामाजिक उपक्रम किंवा कोणाला मदत कार्य असं काय केलेलं काय सांगू शकता का आपण? हा, नेहमी त्यांच्या ऑफिसला भरपूर जे गरजू व्यक्ती आहेत किंवा रुग्ण वगैरे ॲडमिट असतात ज्यांचे आर्थिक परिस्थिती नसते त्यांना भरपूर वेळा त्यांनी मदत केलेली आहे, करतात ते. असे भरपूर जण तुम्हाला भेटतील. पण माझ्याबरोबर झालेला एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. माझं स्वतःचं पथक आहे तळेगाव शहरामध्ये, गुरु आदेश नावाचं. ते काही कारणास्तव बंद पडलं होतं. जिथं आम्ही प्रॅक्टिस करायचो ती जागा होती नगर परिषदेची आणि काही कंप्लेंटमुळे ते बंद झालं होतं. मला जागा नव्हती प्रॅक्टिससाठी आणि माझ्या पथकातल्या मुलांचा मला फोर्स होता की चालू करा. तर मी सुदाम भाऊंपाशी गेलो. त्यांनी लगेचच तो प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह केला. माझं सगळं म्हणजे पूर्ण त्यांनी जागा वगैरे देऊन सगळं चालू करून दिलं म्हणजे. तर तो एक अनुभव माझा आहे. ओके सर, धन्यवाद. थँक्यू. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपली ओळख सांगा. मी संजय शिंदे, वर्धमान रेसिडेन्सीमध्ये राहतो. तर आता आमचा वार्ड क्रमांक 8 आहे. मी 8मध्ये मतदार आहे, परंतु आमच्या कॉलनीतले बरेचसे लोक 8 नंबरच्या वार्डामध्ये नाही, त्या विविध वार्डामध्ये आहेत. परंतु सुदामभाऊ शेळके जे आमदारांचे बंधू आहेत ते आमच्या इथं राष्ट्रवादी या पक्षातर्फे निवडणुकीला उभे आहेत. तर ते आमच्या कॉलनीतल्या बऱ्याच लोकांचे आमच्या वार्डामध्ये नाव नाही आहे, परंतु सुदामभाऊ प्रत्येक व्यक्तीला जाऊन भेटतात. काही त्यांचं तर मतदान घेण्याचा त्यांचा उद्देशही नाही आहे, परंतु लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते मतदारांना भेटत आहेत. आणि माझं एकंदरीत ऑब्झर्वेशन आहे, सुदामभाऊंनी निवडून यायच्या पहिलेच आमच्या कॉलनीचा विकास चालू केलेला आहे. उदाहरणार्थ आमच्या कॉलनीमध्ये सुदामभाऊंनी 5 कॅमेरे ऑलरेडी लावलेले आहेत. आमच्या कॉलनीची साफसफाई केलेली आहे. तर त्यामुळे सुदामभाऊ हे 100% निवडून येते याची मला खात्री आहे. ओके सर, धन्यवाद. छान.